अविनाशजी, जी संयुक्त मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांचं एक वक्तव्य मुख्यमंत्र्यांना फारच झोपलेलं दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी असं म्हणतायत की राज ठाकरे यांनी मला परका किंवा मुंबईकर नाही असं म्हणून नागपूर सर्टिफाईड केलेलं आहे. काही लोकांची हयात मुंबईत गेली पण ते काही मुंबईचा विकास करू शकले नाही. फारच मला वाटतं ही मुलाखत दोघांची झोंबलेली आहे, ती सगळ्यांनाच झोंबली आहे. कारण ते टीका आम्ही बघतोय काय करतायत ते. आणि एक गोष्ट ताकाला जाऊन भांडं लपवतात सन्मान्य मुख्यमंत्री. उद्या जर आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठले आहात तर आम्ही मुंबईचे आहोत. सन्मान्य मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत आणि नागपूरचे असल्यामुळेच त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्वी केली होती ना, बरोबर आहे. त्यामुळे हे झोंबणं साहजिकच आहे त्यांना. आणि म्हणतो राजसाहेब ठाकरे कुठल्या संदर्भात म्हणाले होते, काय म्हणाले होते, नुसते रोड्स बांधणं म्हणजे नुसतंच रोड्स बांधणं किंवा इतर गोष्टी करणं असं नाही ना. संपूर्ण मुंबईत सुरक्षित आहे का, मुंबई नीट आहे का, मुंबईमधले ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का, मुंबईचे लोंढांचे विषय संपलेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आम्ही रोड बांधले, आम्ही कोस्टल रोड बांधले सगळे, आणि ते लगेच बांधले नाहीत ना, 5 वर्षात झालं काय सगळं बांधून. त्याच्यामध्ये अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली आणि हे कम्युनिटी इफेक्ट आहे. आलं का लक्षात. उद्घाटन कोणी एकाने केलं असेल, सुरुवात कोणी एकाने केली असेल, शेवट यांच्या काळात झाला. आणि चांगल्याला चांगला राजसाहेब ठाकरे नक्की म्हणतात, परंतु हे आपण लपवू शकत नाही ना. जसे राजसाहेब मुंबईकर आहेत तसे ते ओरिजिनल नागपूरकर आहेत आणि म्हणूनच त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. परंतु त्यांचा एक टोमणा जो त्यांनी या ठिकाणी मारलेला दिसतोय की लोकांच्या हयाती जातात पण ते काही विकास करू शकतात. हयात काय गेली, 5 वर्षांची हयात काय गेली. किती वर्ष आहेत राजसाहेब ठाकरे. जेव्हा जे करायचं असतं त्यावेळेला ते केलं जातं. सत्ता जेव्हा हातात येईल तेव्हा त्यांना दिसेल की कशा प्रकारे मुंबईचा नवनिर्माण होईल ते. बाकी नागपूरचा विकास आम्ही बघितलेलाच आहे ना. नागपूर आता नागपूरमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत. नागपूर सर्व प्रकारे उत्तम आहे. नागपूरमध्ये माणसांचे लोंढे येत आहेत. नागपूरमध्ये सगळी इंडस्ट्री आलेली आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. नागपूरची मेट्रो प्रॉफिट्समध्ये आहे. ह्याची उत्तरं द्यावीत त्यांनी. टीका करणं सोपं असतं, हा विषय टीका करण्याचा नाही आहे. हा विषय 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जी मळमळ आहे, जो त्रास आहे, तो अनेक नेते व्यक्त करत आहेत. हेच मी तुम्हाला सांगेन. आशिष शेलारांचं एक याच मुलाखतीच्या संदर्भामध्ये त्यांचं हे एक वक्तव्य असं आहे की फक्त पिक्चर बघणं, जिलेबी फाफडा खाणं यातून मुंबईचा विकास होणार आहे का. मी ते वाढपी आहेत का राजसाहेबांचे, का ते पिक्चरच्या सीडी लावून देतात आणि ते कधी आले तिथे शेवटचे. अशा टीका करू नका हो. भाजपनी डेव्हलपमेंटबद्दल बोलावं. आणि जेव्हा हे बोलतात ना, मला एक कळत नाही, जगातला आमचा सर्वात मोठा पक्ष आहे, आमच्याकडे 232 आमदार आहेत, तरीसुद्धा यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या विषयावर का बोलायला लागतं. काय कारण आहे. करा ना इग्नोर. पक्षाची ताकद नाही आहे ना, मग इग्नोर करा ना. ही भीती आहे आणि हे डर होणं जरुरी आहे. स्वतः काही करायचं नाही. स्वतः जर कर्तृत्ववान असाल तर दुसऱ्या पक्षातली माणसं उरबडायला लागतील का. अहो, ह्यांचे विचार इतके खालपर्यंत गेलेले आहेत की त्या अकोटमध्ये त्यांनी MIM बरोबर जायचा विचार केला होता. नंतर ते गेले की नाही हा विषय सोडून द्या. चूक केली होतीत ना, म्हणजे सत्तेकरता गेला होता ना तुम्ही. हे वेगळे पण राजसाहेबांमध्ये आहे. सत्तेकरता राजसाहेबांनी पक्ष फोडले नाहीत. सत्तेकरता ज्या सन्माननीय बाळासाहेबांनी तुम्हाला महाराष्ट्रात मोठं केलं, मुंबईत मोठं केलं, त्या बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत तुम्ही राजसाहेबांनी खंजीर खुपसला नाही. तुम्ही तीच शिवसेना फोडली, तेच चिन्ह तुम्ही नेलं. भले ते दुसऱ्याकडे गेलं असेल. ह्याच्या मागचा करता कोण आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक बरोबर हे फुटतात आणि हे फुटून मला वाटतं भाजपकडे जातात बरोबर. हे चालतं, म्हणजे ते करतील ते सगळं छान आणि दुसरे वागतील ते वाईट. हे काय, हे कुठले विचार आहेत त्यांचे. हे संघाला विचार मान्य आहेत का. आणि हे नियमाला धरून आहे का हो. लोकांनी ही मतदाराची क्रूर चेष्टा नाही आहे का. त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं. यू टॉक अबाउट डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स, त्याच्याबद्दल तुम्ही जर बोललात ना तर लोक ॲप्रिशिएट करतील. रोज राज ठाकरे उद्धव ठाकरे या विषयावर बोलू नका. ह्या दोघांवरती बोलायचं, दुसरे पक्ष फोडायचे, जातीपातीत भाषिक भेद लावायचे, हेच करायचं. जर इतकं सुंदर काम केलं टीका करू नका ना. तुमच्याकडेही चॅनल्स आहेत सगळ्यांना छान मुलाखती द्या. सांगा ना की आम्ही त्या दोघांना इग्नोर करतो, आम्ही त्यांना गृहीतच धरत नाही, हे सांगा ना. आणि सांगा आम्ही कसे इतरांपेक्षा वेगळे होते.
अभियंकरजी, समोर शिवतीर्थावर तयारी सुरू झालेली 11 तारखेच्या सभेची. आज सुद्धा नाशिकमध्ये संयुक्त सभा होय. होती आहे. होय. संयुक्त मुलाखतीचा एवढा परिणाम झालेला आहे, या संयुक्त सभांचा काय परिणाम? बघा तुम्ही, ही सभा असेल ना, ही सत्तेकरता नाही आहे, ही सभा मराठी माणसाकरता आहे. ही सभा मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्यावरती जो घाला होतो एक प्रकारे, त्याच्याकरता या सभा होत आहेत. त्याच्याकरता हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला दिसेल की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव जो आहे, हे जेव्हा दोन बंधू आत्ता पहिल्यांदा इथे एकत्र आलेले आहेत, जसे तर मुंबईभर फिरतात, त्याच प्रकारे जेव्हा ते तिथे फिरतील, तिथे दिसतील तुम्हाला शिवतीर्थावरती, तेव्हा दिसेल संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण ताकदीने तुमच्या माध्यमातून त्यांना बघेल आणि त्यांच्या मागे उभा राहील. मुंबईत एक सभा होतीये फक्त, त्याच्यावरनं प्रचंड टीका केली जाताना पाहायला मिळते समोरच्यांकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईत केवळ एकच सभा कशी काय घेतली जाते, प्रचार सुरू नाहीये. त्यांचं म्हणजे कोणाचं? सत्ताधाऱ्यांचं. म्हणजे कोण? थेट आशिष शेलार देखील काल म्हणाले. ते एवढे रिकामे आहेत का? अहो, स्वतःचा पक्ष आहे ना, इतरांचे ढापलेले पक्ष आहेत ना तुमच्याबरोबर, तुम्ही फिरा ना, आमचं आम्ही बघू की. आणि आम्हाला माहिती आहे राजसाहेब ठाकरे शाखांमध्ये जात आहेत. काय झालं, हे झोंबलं आहे. राजसाहेब शाखांमध्ये जात आहेत, उद्धवसाहेब शाखांमध्ये जात आहेत, अमित शाखांमध्ये जात आहेत, आदित्य शाखांमध्ये जात आहेत. आणि एक सभा होते ते एवढं झोंबतं आहे. विचार करा, 5-6 झाल्या असतं त्यांचं काय झालं असतं, कळलं का? त्यांना समुद्रमंथन करायला लागलं असतं मला वाटतं. का टीका करतायत ते? तुमचा पक्ष तुम्ही वाढवा, आमचा पक्ष आम्ही वाढवू, हार जीत होत राहील, एवढं झोंबलं आहे. तुम्ही तुमचं काम, टीका इथपर्यंत जाल, तुम्ही आमच्याही प्रश्नाची उत्तरं द्या. त्या आकोटचं काय करायचं नंतर सांगू नका. विचार आलाच कसा डोक्यामध्ये, त्याच्यावरती बोला. काँग्रेसचे घ्यावेसे का वाटले, मतदारांचा अपमान नाही आहे का हा, ह्याचा विचार करा. ह्याची उत्तरं तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला द्या. आणि इतरांच्या प्रचारामध्ये कशाला नाक खुपसायचं? आपण आपलं बघावं, आम्ही आमचं बघू. सर, मीनाक्षी शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मीनाक्षी शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर ठाण्याच्या, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की प्रचाराला लोक येत नाहीत म्हणून बलात्काराची धमकी, घरं पाडण्याची धमकी, जातीवाचक शिव्या, समाजाला शिव्या दिल्याचा ऑडिओ क्लिप त्यांचा सध्या व्हायरल होत आहे. तर एकूण काय सांगाल या सगळ्या प्रकरणामध्ये? कोणी कोणाला दिलं? मीनाक्षी शिंदे यांनी समोरच्या उमेदवाराला समोरच्या त्यांच्या आता कार्यकर्त्यांना दिलाय. ह्याची सत्यता पडताळून पहा तुम्ही. दुसरे इतर मुंबईचे पण व्हिडिओ दिसत आहेत ना, मला वाटतं. कळलं का? हेच तुम्हाला मी सांगतोय ना. हां, आता तो त्यांचा विषय आहे, त्यांनी बघावं, त्यांनी बघायला पाहिजे काय आहे ते. हेच मला म्हणायचं आहे तुम्हाला. सत्तेत आम्हाला जायचं आहे, काही करून, कशाही प्रकारे, साम दाम दंड भेद, पण आम्ही सत्तेत जाणार. आम्ही मतदारांना गृहीत धरणार नाही. आम्ही आधी जसं तुम्ही आता बघितलं, मी 2 उदाहरणं तुम्हाला दिली, हे सगळीकडे चालू आहे. हे फक्त तुम्हाला त्या ऑडिओ व्हिडिओच्या काय माध्यमातून दिसलं असेल, खऱ्या खोटं दिसेल तुम्हाला. लोकांच्या मनात हाच राग आहे आणि तोच राग ते त्यांच्या विरोधात व्यक्त करतील आणि सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेबांच्या मागे हे पूर्ण ताकदीने उभे राहतील. दुसरा असा प्रश्न आहे की भाजपचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल होताना बघायला मिळाला होता की महापुरुषांच्या समोर बाया नाचवल्या जात आहेत आणि भाजपकडून असं सांगितलं जात आहे की हे व्हिडिओ AI आहेत. पण आता अशा पद्धतीचेही व्हिडिओ आलेले आहेत की त्यांच्या समोर काही भाजपचे कार्यकर्ते नाचतायत आणि संपूर्ण सभेचा तो व्हिडिओ. याचा विचार त्या विद्वानांनी करायला पाहिजे. कारण लोकांना काय ज्ञान देत असतात, आम्ही कसे वेगळे आहोत. हे वेगळे पण आता AI असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु ही संस्कृती महाराष्ट्रातील मराठी माणसाला भविष्यात आलेली चालणार आहे का, ह्याचा विचार महाराष्ट्रातील मतदारांनी करावा. समोरचा कसा वागतोय, आम्ही कसे वेगळे वागतोय, ह्याचा विचार महाराष्ट्रातील मतदारांनी करावा. की मतदारांना आकर्षित करण्याकरता जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, हे जर आपण खरं खोटंचा सगळा उहापोह केल्यानंतर आपल्या लक्षात आलं तर हे दुर्दैव आहे, हे चुकीचं आहे. भले आम्ही विरोधात असू, परंतु अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्राचं येत असेल तर ती येता कामा नये. परप्रांतीय मतांसाठी परप्रांतीय पॅटर्न या ठिकाणी राबवला जातो असं वाटतंय का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीच विचार करा, तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर आहे. एक संतोष नालावडे, संतोषच नाव आहे ना ते. बाळा नांदगावकरांच्या तिकीटवरती संतोष नालावडे रात्री 3:30 वाजता शिंदेकडे प्रवेश केला.
नाही, माहिती नाही. होय, होय. सगळे असंतोष काय अभ्यंकरजी, बाळा नांदगावकरचे निकटवर्तीय संतोष नलावडे शिवडीतले मनसेचे महत्वाचे पदाधिकारी होते. बरेच वर्ष ते पक्षामध्ये होते आणि बाळा नांदगावकरांचे तर सावली म्हणून फिरत होते. तर संतोष नलावडेंनी काल रात्री 3:30 वाजता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यांनी एक भलं मोठं पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी खदखद व्यक्त केलेली आहे. राज ठाकरे यांना वटवृक्षाची उपमा देत असताना या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असं वटवृक्ष मरतं, त्याला पानं फुलं फळं काही येत नाही. मग अशा वटवृक्षावर पक्षी सुद्धा बसत नाही असं त्यांनी म्हणाले. आपण मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल बोलू. निवडणुका आल्या की इकडून तिकडून इकडे जाणं येणं अनेक जण करत असतात. एवढंच मी भाष्य करेन, कारण असं हे सगळीकडेच चालू असतं. आमचं लक्षात तर इतकंच आहे की राजसाहेबांचे विचार, उद्धवसाहेबांचे विचार हे तळागाळापर्यंत पोचवायचे. आमचे जे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, हे एक दिलाने काम करतायत का, आणि त्या प्रकारे लोकांपर्यंत जाऊन मतदारांमध्ये जो रोष आहे या प्रस्थापितांबद्दल तो ते कशा प्रकारे मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करतील आणि या संपूर्ण मनसे शिवसेना युतीला भरभरून असं यश कसं मिळेल याचा आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक विचार करतो. पण तुम्हाला वाटतं की म्हणजे हा खरंच असंतोष आहे की राजकीय स्वार्थ? नो कमेंट. आज तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचे असं ठरवलं आले. तुम्ही असं ठरवलंय का सांगा नाही, स्पष्ट. असं काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.